मार्कडवाडी मतदानाप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले। आय लव्ह लोकशाहीचा बॅनर घेऊन आव्हाड विधानभवनाच्या परिसरात पोहोचले। मार्कडवाडीचं लोण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरणार असल्याचं त्यांनी म्हटलं। सरकार घाबरल्याने मार्कडवाडीमध्ये अटक सत्र सुरू केलं असं आव्हाडांनी म्हटलंय। राहुल गांधी मार्कडवाडीला भेट देणार अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे। तर राहुल गांधींच्या दौऱ्याचं नियोजन सुरू असून सध्या दौरा निश्चित झाला नाही असं नाना पटोले यांनी म्हटलंय। उद्या महाविकास आघाडी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणार आहे। विधानभवनात ईव्हीएमच्या विरोधात उद्या आंदोलन केलं जाणार आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे आंदोलन केलं जाईल। शपथविधी संदर्भात महाविकास आघाडीचे नेते उद्याच पुढचा निर्णय घेणार आहेत। मार्कडवाडीच्या लोकांनी आदर्श घालून दिलाय। ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना सरकारला निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण आहे असा सवाल आमदार सुनील राऊतांनी केलाय। निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, मी राजीनामा घ्यायला तयार असल्याची भूमिका सुनील राऊत यांनी घेतली। लोकांना असं वाटत होतं की मी 50 ते 60 हजार मतांनी संधी मिळाली तर आपण इंडिया आघाडीचं नेतृत्व करू असं वक्तव्य ममता बॅनर्जींनी केलं। इंडिया आघाडी आपण स्थापन केली आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केलं आहे। भारतीय संविधानाबद्दल विधानसभा सभागृहाचं आजचं कामकाज संपलंय। आज 173 आमदारांनी शपथ घेतलेली आहे। मात्र विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे उद्याचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। उद्या विरोधक शपथ घेण्याची शक्यता आहे। विशेष अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीत ताळमेळ नसल्याचं उघड झालं। विनोद निकोले, अबू आझमी, रईस शेख यांनी शपथ घेतली। समाजवादी पार्टी महाविकास आघाडीमधनं बाहेर पडणार का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। आज विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला। 170 आमदारांनी आज शपथ घेतली आहे। त्यावेळी प्रशांत ठाकूर, नितेश राणे आणि सीमा हिरे यांनी संस्कृतमधून शपथ घेतली। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचे 3 वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय। त्याचबरोबर 2 दिवसात खातेवाटप पूर्ण होऊन मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। विधानसभेत अधिकृतरित्या प्रश्न मांडण्यासाठी शपथ घेणं गरजेचं आहे असं मत विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलं। मार्कडवाडीसाठी आम्ही आक्रमक पवित्रा घेतलाय, मात्र उद्या आम्ही निर्णय जाहीर करू असंही त्यांनी स्पष्ट केलंय। उद्या शपथ घ्यावी आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवू अशी चर्चा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली आहे अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली। आमदारांच्या शपथविधी संदर्भात वरिष्ठ नेते ठरवतील असंही आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। तर संवैधानिक अधिकार मिळवण्यासाठी आमदारकीची शपथ घ्यावीच लागणार अशी भूमिका भास्कर जाधवांनी घेतलेली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथल्या नव्या आरटीओच्या चेकपोस्टला विरोध होतोय। ही चेकपोस्ट सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात, त्यामुळे जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशननं आंदोलनाचा इशारा दिलाय। या असोसिएशनच्या वतीनं माजी पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफांना निवेदन देण्यात आलंय। यवतमाळच्या आर्णीचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांनी शपथपत्रामध्ये माहिती दळवल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रजनीकांत बोरले यांनी केलाय। तोडसाम यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोपही करण्यात आलाय। वाशिममध्ये 100 दिवसीय राज्यस्तरीय क्षयरोग मोहिमेचं उद्घाटन झालं। आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। केंद्रीय क्षयरोग विभागाकडनं संपूर्ण देशात आजपासून ते 24 मार्च 2025 पर्यंत कृती आराखड्याच्या नुसार क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे। भंडाऱ्यातील मांगली ते किटाडी या मार्गावर वाघ आढळलेला आहे। यावेळी या वाघाला नागरिक दगड मारत असल्याचं दिसून आलं, त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना लाठीनं थोपवलं। मात्र नागरिकांना पोलिसांनी थोपवल्यामुळे 4 जणांनी पोलिसांवर हल्ला केला। या प्रकरणी 4 गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यातील वडगाव रासाईमध्ये दहशत करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। वन विभागानं या बिबट्याला जेरबंद केलं। या बिबट्यानं पाळीव प्राण्यांसह नागरिकांवरही हल्ले केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचं जाहीर झालेलं आहे। सांगलीच्या अंकली नागपूर रत्नागिरी महामार्गावर 18 डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येईल। शक्तीपीठ संघर्ष विरोधी कृती समितीच्या बैठकीमध्ये ही भूमिका घेण्यात आली आहे।
कल्याण पश्चिम इथं काळा तलाव परिसरामध्ये कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली होती. या दुर्गंधीचा नागरिकांना सामना करावा लागत होता. याची बातमी झी 24 तासनं दाखवताच केडीएमसीला जाग आली. यानंतर महापालिका आयुक्तांनी ठेकेदाराला नोटीस बजावली असून ठेका रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. चंपाषष्ठीनिमित्त सिन्नर तालुक्यातील मनेगावचं ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. खंडेराव महाराजांच्या मूर्तीला अभिषेक केल्यानंतर वाजत गाजत गावातनं खंडेराव महाराजांची पालखीसह कावडी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी झांजचं प्रात्यक्षिक सादर केलं. परभणीचं ग्रामदैवत असलेल्या खंडोबाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. परभणी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या खंडोबा मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असलेल्या मंदिराच्या दर्शनासाठी यात्रा काळात मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांमध्ये डोंगऱ्या देवाचा उत्सव साजरा होतोय. झेंडूच्या झाडांची पूजा केली जाते. तसंच उंबराट्या झाडाचं तोरण असलेलं मांडव उत्सवादरम्यान उभारलं जातं. रत्नागिरीतील कोयाळी गावात देवदानवांच्या युद्धाची थरारक यात्रा रंगलेली आहे. ढोल ताशांचा गजर, भानुबाच्या नावाचं चांगभल असा जयघोष संपूर्ण परिसरामध्ये ऐकायला मिळतो आहे.